10वी नंतरच एनडीएची परीक्षा करता येते। जर कोणी आज 12वी नंतर आला आणि म्हणाला मला एनडीए करायचं आहे, तर त्याला आम्ही स्पष्ट सांगतो की आता तू एनडीएची परीक्षा करू शकत नाही। तुला जर ही परीक्षा द्यायची तर तुला सीडीएसची परीक्षा द्यावी लागेल, जी ग्रॅज्युएशन नंतर असते। मग 10वीच्याच विद्यार्थ्यांना का? कारण ही कमी वयामध्ये देण्यात येणारी परीक्षा आहे। आपण जर मुख्यतः 10वीचे विद्यार्थी असाल तर मी सजेस्ट करेल आपण सायन्सच घेतलं पाहिजे, विज्ञान शाखेकडेच गेलं पाहिजे। कारण विज्ञान शाखेच्या माध्यमातून आपल्याला तिन्ही त्या ठिकाणी दलात जाता येतं। आर्मी असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, या तिन्ही दलाचे अधिकारी बनता येतं। तसेच विज्ञान शाखा जर असेल तर एअरफोर्समध्ये एस ग्रुपच्या परीक्षा असतील, वाय ग्रुपच्या परीक्षा असतील, एअरफोर्समध्ये बाकीच्या क्लास 3 लेवलच्या परीक्षा असतील, यामध्ये आपल्याला जाता येतं। नेव्हीमध्ये एमआर, एसएसआर ही जे क्लास 3 चे पोस्ट आहेत, इकडे सुद्धा जाता येतं। त्यानंतर आर्मीमध्ये आपण कला शाखेचे विद्यार्थी जाऊ शकतात आणि सायन्स शाखेचेही जाऊ शकतात। त्यामुळे आर्मीमध्ये जर जायचं असेल तर त्या ठिकाणी कला शाखा, आर्ट्स घेण्यासाठी काही हरकत नाही। पण मी मुख्यतः विद्यार्थ्यांना सांगेन सायन्स मुळात अवघड नाही आहे आणि तोच अभ्यासक्रम विज्ञान शाखेचा बराचसा एनडीएमध्ये त्या ठिकाणी संलग्न असतो। आपण 5वी ते 10वी पर्यंत काय शिकलो याचा अभ्यासक्रम असतो। एनसीईआरटीची बुक जर आपण चांगल्या पद्धतीने रेफर केलेले असतील किंवा इथून पुढे करून घेणारे त्या ठिकाणी मार्गदर्शक असतील तर एनडीएची परीक्षा मुळामध्ये अवघड जात नाही। आणि मुख्यतः आपल्या प्रश्नाचं उत्तर एकच की विज्ञान शाखा घेतलेली चांगलं